आपण जेव्हा सरकारी कार्यालयात एखादं पत्र देतो तेव्हा कधी विचार केलाय की पुढे त्याचं नेमकं काय होतं? ते कागदांच्या ढिगाऱ्यात कुठेतरी हरवून जातं की त्यावर खरंच काही काम होतं? चला तर मग आज ऑफिस सिस्टमच्या आत डोकावून पाहूया आणि एका साध्या कागदाचा डिजिटल फाईल बनण्यापर्यंतचा हा रंजक प्रवास कसा होतो ते समजून घेऊया. हाच तो प्रश्न. सरकारी कार्यालयात पोहोचलेल्या पत्राचं पुढे काय होतं? टेबलावरच्या ढिगाऱ्यात त्याची जागा होते की आधुनिक तंत्रज्ञानामुळे त्यावर लगेच प्रक्रिया सुरू होते? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे ऑफिस. आपल्या पहिल्या भानात आपण ओळख करून घेणार आहोत याच ऑफिस प्रणालीची आणि पाहणार आहोत की कागदांच्या ढिगाऱ्यातून डिजिटल कार्यक्षमतेकडे होणारा हा प्रवास नेमका कसा आहे. मग ऑफिस म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटरने विकसित केलेली एक डिजिटल वर्कप्लेस सिस्टीम आहे. हिचा मुख्य उद्देश एकच आहे, सरकारी कामामधून कागदाचा वापर कमी करायचा आणि सगळं कामकाज एकाच वेगवान आणि सुटसुकीत डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणायचं. इथून सुरू होतो त्या पत्राचा खरा डिजिटल प्रवास. आपल्या दुसऱ्या भागात आपण बघूया टपालाची डिजिटल नोंदणी, म्हणजे एक भौतिक कागद डिजिटल जगात आपला पहिला रेकॉर्ड म्हणून कसा जन्माला येतो. गंमत बघा, कार्यालयात येणारं प्रत्येक पत्र सगळ्यात आधी स्कॅन केलं जातं आणि मग त्याला एका इलेक्ट्रॉनिक पावतीमध्ये, ज्याला रिसीट म्हणतात, त्यात बदललं जातं. हीच ती पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे जिथे कागदी जग डिजिटल जगाशी जोडलं जातं. आणि ही प्रक्रिया वाटते तितकी किचकट नाहीये. फक्त 4 सोप्या स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी ब्राउज अँड डायराईजमध्ये जाऊन स्कॅन केलेली PDF फाईल अपलोड करायची. त्यानंतर पत्र कोणी पाठवलं, विषय काय, ही माहिती भरायची आणि झालं, एका क्लिकवर तुमची डिजिटल पावती तयार. ही डिजिटल पावती तयार झाली की तिला एक खास ओळख क्रमांक मिळतो, ज्याला रिसीट नंबर म्हणतात. हा नंबर म्हणजे त्या पत्राची डिजिटल ओळखच. आणि गंमत म्हणजे हाच नंबर त्या मूळ कागदी पत्रावर पण लिहिला जातो. यामुळे डिजिटल रेकॉर्ड आणि मूळ कागद कायमचे एकमेकांशी जोडले जातात. पावती तयार झाल्यावर पुढे 2 पर्याय दिसतात. जर तुम्हाला त्यावर नंतर आरामात काम करायचं असेल तर जनरेटवर क्लिक करा. ती पावती तुमच्या फोल्डरमध्ये सुरक्षित राहील. पण जर काम तातडीचं असेल आणि ती लगेच पुढे पाठवायची असेल तर जनरेट अँड सेंड हा पर्याय आहेच. किती सोयीचा आहे, नाही का? बरं, डिजिटल पावती तर तयार झाली, ती आता थेट संबंधित अधिकाऱ्याच्या इनबॉक्समध्ये पोहोचते. आता पाहूया हे डिजिटल डेस्क म्हणजेच इनबॉक्सचं व्यवस्थापन कसं केलं जातं, जेणेकरून कामाचा गोंधळ होणार नाही. आता विचार करा, एखाद्या अधिकाऱ्याच्या इनबॉक्समध्ये रोज शेकडो फाईल्स येत असतील. अशावेळी महत्त्वाचं काम शोधणार कसं? तर ऑफिसमध्ये यावर एक भन्नाट उपाय आहे. इथे तुम्ही न वाचलेल्या, इलेक्ट्रॉनिक किंवा भौतिक अशा वेगवेगळ्या फिल्टरचा वापर करून कामाची वर्गवारी करू शकता. यामुळे गोंधळ टळतो आणि महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करणं एकदम सोपं होतं. आपलं काम अजून सोपं करण्यासाठी इथे स्वतःचे फोल्डरसुद्धा तयार करता येतात. प्रक्रिया अगदीच सोपी आहे. फक्त फाईल निवडा, मूव्ह टू पर्यायावर जा, नवीन फोल्डर तयार करा, त्याला नाव द्या आणि सेव्ह करा. झालं, तुमचं स्वतःचं डिजिटल फायलिंग कॅबिनेट तयार आहे. आणि एकदा फोल्डर तयार झालं की त्यात फाईल्स टाकणं तर त्याहूनही सोपं. फक्त हव्या त्या फाईल्स निवडा, मूव्ह टूवर क्लिक करा आणि योग्य फोल्डर निवडा. अगदी 2 क्लिकमध्ये तुमचा सगळा पसारा जागेवर. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. कागद डिजिटल झाला, तो व्यवस्थित लावला गेला, पण आता त्यावर प्रत्यक्ष काम कसं होतं? या भागात आपण पाहूया की डिजिटल फाईलवर कार्यवाही कशी होते आणि अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ कसा साधला जातो. यातली सगळ्यात पहिली आणि मूलभूत क्रिया आहे पोटिन ऑफ फाईल. हे अगदी एखाद्या मोठ्या फाईलमध्ये नवीन कागद स्टेपल करण्यासारखंच आहे. याचा अर्थ आलेली पावती किंवा पत्र एका मुख्य प्रकरणाच्या फाईलला जोडणं. यामुळे एकाच विषयासंदर्भातला सगळा पत्रव्यवहार एकाच ठिकाणी व्यवस्थित राहतो. आता काही क्विक ॲक्शन्स बघूया. फॉरवर्ड आणि रिप्लाय तर आपल्याला माहीत आहेतच, पण खरी जादू आहे पुलबॅक या फीचरमध्ये. विचार करा, चुकून एखादी फाईल चुकीच्या माणसाला पाठवली गेली तर? काही हरकत नाही. जोपर्यंत समोरच्या व्यक्तीने ती फाईल उघडली नाहीये तोपर्यंत पुलबॅक बटन दाबून ती परत घेता येते. आहे की नाही हे एक डिजिटल लाईफसेवर? या सिस्टममध्ये फक्त पत्रच नाही तर त्या प्रकरणाशी संबंधित इतर सगळ्या फाईल्स, पावत्या, जुने संदर्भ सगळं काही जोडता येतं. याचा परिणाम, एकाच क्लिकवर त्या प्रकरणाचा सगळा इतिहास, सगळा कच्चा चिठ्ठा समोर हजर असतो. बरं, फाईलवरचं सगळं काम पूर्ण झालं. मग पुढे काय? त्या फाईलचं काय होतं? चला, या डिजिटल डॉक्युमेंटच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याबद्दल बोलूया. म्हणजेच फाईलचं जतन कसं होतं आणि हा प्रवास कसा पूर्ण होतं.
फाईलवरचं काम संपवण्याचे इथे 2 मुख्य मार्ग आहेत. पहिला, क्लोज फाईल, म्हणजे प्रकरणावरचं काम आता पूर्ण झालंय. ही क्रिया फक्त ती फाईल तयार करणारी व्यक्तीच करू शकते. आणि दुसरा पर्याय आहे पार्क फाईल, म्हणजे समजा एखाद्या फाईलवरचं काम तात्पुरतं थांबलं असेल तर तिला पार्क करून ठेवता येतं आणि भविष्यात कधी काम सुरू करायचंय यासाठी रिमाइंडरही लावता येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही फाईल बंद किंवा पार्क करताना त्याचं कारण देणं बंधनकारक आहे. प्रत्येक हालचालीची नोंद ठेवली जाते. यामुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व टिकून राहतं, जे कोणत्याही चांगल्या प्रशासनासाठी खूप आवश्यक आहे. तर हा होता एका साध्या कागदांचा ऑफिसमधला डिजिटल प्रवास. हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच की जर एका कागदाचा प्रवास इतका सुटसुटीत आणि पारदर्शक होऊ शकतो, तर कल्पना करा की अशा डिजिटल प्रणालींना संपूर्ण सरकारी कामकाजात किती मोठी क्रांती घडवू शकतात. नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.